नमस्कार. नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आता हिवाळा सुरू झाला आहे, तेव्हा हिवाळ्यात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे तिळाचे लाडू. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने राजस्थानी तिळगुळ आणि शेंगदाणा याचे लाडू पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने तेही एकदम कमी साहित्यात तयार होतात. हे लाडू अजिबात कडक होत नाहीत आणि चवीला फारच अप्रतिम असे लागतात. शिवाय पौष्टिकही आहेत. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. निःशुल्क आहे. लाईक करा, शेअर करा आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. राजस्थानी तिळगुळ आणि शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी प्रथम आपण साहित्य पाहूया. इथे मी अनपॉलिश तीळ साधारणतः 200 ग्रॅम मी घेतले आहेत. तुम्ही पॉलिश तीळही घेऊ शकता. 200 ग्रॅम शेंगदाणे, पाववाटी बदाम, 1 चमचा वेलची पूड, 4 ते 5 चमचे तूप, 350 ग्रॅम चिरलेला गूळ. प्रथम हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाल्यावर त्यामध्ये लगेचच तीळ घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम स्लो करून व्यवस्थित रंग न बदलता भाजून घ्यायचे आहे. जर तीळ जास्त भाजले तर कडू लागतात. आता तीळ खाण्याचे फायदे पाहूया. तिळात लोह व कॉपर हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. ते आपल्या शरीरातील लोहाचे अभिशोषण करण्यास मदत करतात. शिवाय हाडांसाठीही तीळ फारच उपयुक्त आहेत. मधुमेह व उच्च रक्तदाब यावर फारच गुणकारी आहेत. तीळ मेंदूपासून आपले संरक्षण करतात व हृदयाचे बळकटीकरण करण्यास उपयुक्त आहेत. शिवाय चांगली झोपही येण्यास उपयुक्त आहेत. यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दातांसाठी फारच फायदेशीर आहेत. म्हणूनच तिळाचा आपल्या आहारात पुरेपूर वापर करावा. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता तीळ व्यवस्थित फुलले आहेत. आपल्याला आता इतपतच हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ एका भांड्यात काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याच कढईत शेंगदाणे घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मंद करून शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे खाण्याचे फायदे पाहूया. शेंगदाण्यामध्ये मिनरल्स व विटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. ते हृदयाला हेल्दी व हाडांना मजबूत ठेवतात. शिवाय त्वचा विकारांपासून संरक्षणही करतात. मधुमेहापासूनही बचाव करतात. म्हणून शेंगदाण्याचा आपल्या आहारात अगदी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उपयोग करावा. शेंगदाण्यामध्ये प्रोटीन्सही भरपूर प्रमाणात असते. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता शेंगदाणे खरपूस भाजून तयार झाले आहेत. ते आता आपण एका ताटात काढून घेऊया व थंड करून त्याची टरफले काढून घेऊया. पुन्हा त्याच कढईत 1 चमचा तूप घालून तूप थोडेसे वितळल्यानंतर लगेचच त्यामध्ये जे पाववाटी बदाम घेतले होते ते घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मंद करून खरपूस होईस्तोवर भाजून घ्यायचे आहेत. आता आपण बदाम खाण्याचे फायदे पाहूया. बदामामध्ये प्रोटीन, फायबर व ओमेगा 3 हे घटक आहेत, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. बदाम मेंदूच्या आरोग्यासाठी फारच उपयुक्त आहेत. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता बदाम खरपूस भाजून तयार झाले आहेत. ते आता आपण एका वाटीत काढून घेऊया. आता सर्व जिन्नस भाजून तयार झाले आहेत. त्याची मिक्सरमधून भरड काढून घेऊया. तत्पूर्वी भाजलेल्या तिळामध्ये साधारणतः अर्धा मूठभर तीळ एका वाटीत काढून घ्यायचे आहेत आणि बाजूला ठेवायचे आहेत. आपण नंतर ते तीळ वापरणार आहोत. आता सर्व जिन्नस एक एक करून मिक्सरमधून भरड करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ घातले आहेत व झाकण लावून पल्स मोडमध्ये तिळाची भरड करून घेत आहे. आपण पाहू शकता तिळाची भरड तयार झाली आहे. आपल्याला इतपतच भरड तयार करून घ्यायची आहे. आता ही भरड एका परातीत काढून घेऊया. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे घालून त्याचीही जाडसर
भरड करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता शेंगदाण्याची भरड तयार झाली आहे. तीही परातीत काढून घेऊया. आता बदामही मिक्सरच्या भांड्यात घालून भरड करून घेऊया. आपण पाहू शकता बदामाचीही भरड तयार झाली आहे. तीही त्याच परातीत काढून घेऊया. आता सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर त्यामध्ये जे आपण भाजलेले तीळ बाजूला काढून ठेवले होते ते आता घालायचे आहेत आणि चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचे आहे. आता गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तूप घालायचे आहे. तूप थोडेसे वितळल्यावर त्यामध्ये चिरलेला गूळ घालायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून गूळ वितळवून घ्यायचा आहे. आता आपण गुळाचे फायदे पाहूया. गूळ फुफ्फुसातील संसर्ग रोखते. शिवाय पोटाच्या विकारांवर फारच गुणकारी आहे. सांधेदुखीपासून संरक्षण करते. रक्ताची कमतरता भरून काढते व थकवाही दूर करते. शिवाय त्यामध्ये आयर्नही भरपूर प्रमाणात आहे. म्हणूनच गुळाचा रोजच्या आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समावेश करावा. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता गूळ थोड्या प्रमाणात वितळला आहे. आपल्याला हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे. त्याचा पाक करायचा नाही आहे. त्यामुळे लाडू कडक होतील. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता गूळ पूर्णपणे वितळला आहे. ह्या स्टेजमध्ये आपण जी 1 चमचा वेलची पूड घेतली होती ती ह्या गुळाच्या मिश्रणात घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. त्यानंतर लगेच जी आपण भरड तयार करून घेतली होती ती आता आपण ह्या गुळाच्या मिश्रणात घालणार आहोत आणि कलत्याच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आपण पाहू शकता लाडवाचे मिश्रण पूर्णपणे एकजीव झाले आहे. ते आता आपण एका परातीत काढून घेऊया. तत्पूर्वी मी एका परातीला तूप लावून घेतले आहे. त्यामुळे लाडवाचे मिश्रण परातीला चिकटणार नाही. आता ह्या मिश्रणाचे लाडू बनवण्यास सुरुवात करूया. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण लाडू बनवू शकता. मी छोट्या साईजचे लाडू बनवत आहे. आपण पाहू शकता अगदी गोल गरगरीत असा तिळाचा लाडू तयार झाला आहे. मी अजून तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते आहे. दुसराही अगदी सहजतेने तयार झाला आहे. अशा प्रकारे आणखी मी बनवून घेत आहे. अशा प्रकारे तयार झाली राजस्थानी तिळगूळ आणि शेंगदाणा लाडू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.